नंदुरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर विसरवाडी परिसरातील मोरकरंजा शिवारात रासायनिक कच्चा पेंट घेऊन जाणारा टँकर भातशेतात उलटल्याची घटना घडली आहे। MH04 KU 0284 क्रमांकाचा हा टँकर अहमदाबादहून बंगळुरूच्या दिशेने जात असताना महामार्गालगतच्या शेतात उलटला। टँकरमधील रासायनिक मिश्रित पेंट शेतातील उभ्या भात पिकात पसरल्याने शेतकरी जालू गावित यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे। इतकेच नाही तर सिंचनासाठी असलेल्या बोरवेलच्या परिसरातही रसायनांचा फैलाव झाल्याचे सांगण्यात येत आहे। त्यामुळे जमिनीची सुपीकता तसेच भविष्यातील पिकांवरही त्याचा विपरीत परिणाम होण्याची भीती शेतकऱ्याने व्यक्त केली आहे। भात पीक हे वर्षभराच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन असल्याने या घटनेमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे। या घटनेचा तातडीने पंचनामा करून नुकसानीचे मूल्यांकन करावे आणि शेतकऱ्याला शासनाकडून तसेच संबंधितांकडून पूर्ण नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। महामार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे वाहनांचे नुकसान होण्याबरोबरच महामार्गालगतच्या शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान होत असल्याने प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने पाहणी करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। नाव जालूलालजी गावी ताई रोनार मोरकरंजा हायवे लावीन मान जमीन है ये आणि त्याम टँकर केमिकल का काही पोल्टी यह आखा केमिकल माम बात रोपला है त्या आखी नुकसान है गई अखरा नाम पसरी गई हाँ तो माल है या कभी पासिप फिरी भी खेती उपजी नहीं केमिकल है ही तो माल नुकसान भरपाई ही जगह जो जे तो टँकर काढा दिही आहे।